आम्हा घरी नित्य 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 दिवाळी, 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 नित्य 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 दिवाळी, नित्य 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 दिवाळी. नाम येते शब्दे जयांच्या समानाधिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते सद्गुरुनाथ महाराज की जय. आपली दिवाळी चाललेली आहे, वेळ कमी आहे, दिवाळी चाललेली आहे. दरवर्षी ती येते आणि जाते, त्याला आपली दिवाळी म्हणायची. कारण तिच्या निमित्ताने आधीपासून हालचाली काय सुरू होतात, काय फराळाचं खाणं, काय उत्तम फिरणं, काय आपल्या कल्पना असतील त्याप्रमाणे. तर साधारणपणे ह्याच्याभोवती ती घोटाळत असते, वाट पाहतो तसं. आणि मग ते येतं त्यामुळे ते जातं पण उत्साहाने. पहिल्या दिवशी सगळे आंघोळी वगैरे, दुसऱ्या दिवशी जरा कमी उत्साहाने आंघोळी वगैरे, तिसऱ्या दिवशी मग 8 वाजता आणि चौथ्या दिवशी उठा. साधारण दिवाळीची अवस्था फार वेगळी नसते. काही आता म्हणजे आवडच असलेली माणसं आहेत, ती काय कुठल्याही दिवशी पहाटेच उठतात आणि आंघोळ करतात, त्यांची गोष्टीच वेगळी. धन्य पुरुष आहेत तर त्यामुळे, म्हणजे काय धन्य स्त्री आहेत म्हणा, तर त्यांची गोष्टीच वेगळी. पण सर्वसाधारण माणसांच्या दिवाळी आली म्हणजे मुलांनासुद्धा असते, जे लहान मोठ्या मुलांनासुद्धा, मोठ्यांना काय फारसं नसते, पण लहान मुलांना असतं दिवाळी म्हणजे काय, शेवटी वस्त्रपरवानं खरेदी केलेली असतात, ती घातली तर पाहिजेत, लोकांना दिसली तर पाहिजेत, त्यासाठी बाहेर तर पडलं पाहिजे. तर ह्याच्याशिवाय त्याचं चीज काय होणार. त्यामुळे साधारण घोटाळत असते दिवाळी, तिथे इथे असते. मग आता असं अगदीच समजा उठून पहाटे उठलं 4:30ला 5ला देखील, आता फटाके उडवण्यावर थोडी बंदी आहे तरीसुद्धा, आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम पण माहिती आहेत, पण तरीसुद्धा काहीतरी आवाज केल्याशिवाय राहत नाही. फटाकेचा नाही तर घरात तरी निदान काय असेल तो एकदा आवाज उठा उठा तरी निदान, उठा उठा लवकर वगैरे त्यातला नव्हे, नुसताच एवढं तरी करून दिवाळी करत माणसं करू द्या, काय हरकत नाही. ते जे काय त्यांना वाटते त्यानिमित्ताने ते आवाज, मग अंघोळ. आता कोणी भाग्याचे नर अजून उरले असतील तर त्यांना तेल ओतणं वगैरे काय असेल ते त्यांचे, नाही तर आंघोळ करून घ्या वगैरे, किंवा तुम्ही करून या वगैरे काय असेल ते. आता काय हे आता जुन्या गोष्टी झाल्या, पण तरीसुद्धा आता परम भाग्याचे काही लोक आले तर त्यांचं काय सांगता येत नाही. छान दिवाळी झाली, आंघोळ झाली. आता काय होते, पहाटे उठलेलं असतं, त्यात गरम तेल, त्यात गरम पाणी, त्यात उठणं, त्यात हे सगळं झाल्यानंतर मग जर फराळायला मनुष्य तिथंच फराळ खाताना शेवटी चकली संपायचे, ते संपवा म्हणजे पेंगायला लागल्या तिथंच त्या पुढं जाण्याचा उत्साह काही नसतो. पण तरीसुद्धा आता सगळ्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे काय ते फराळाचं एकदा म्हणजे काही वेळा ते देवाला दाखवायचं राहून पण जातं, पण तरीसुद्धा ते सुरुवात होते, देवाला दाखवायला सुरुवात करा. ते झालं एकदा, फराळ करून झाला, चहा पिऊन झाला, म्हणजे कॉफी पिऊन झाले, दूध पिऊन झालं, पुढं काय असा प्रश्न राहतो. तर तो सोडवण्यासाठी आता सुरुवातीला आंघोळ केली, आवरलं, तेव्हा काय जे घेऊन ठेवलेले आहेत, आता रोजची एक असं वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रसुद्धा असू शकतात. मी साडी म्हणत नाही, ड्रेस म्हणत नाही, काय शर्ट म्हणत नाही, काय म्हणत नाही, पण जे काय असेल ते रोजचं तर ते घेऊन ठेवले असं, मग ते घातलं पाहिजे. त्याप्रमाणे ते घालून, आता असं घालून नुसतं ना रस्त्यानं फिरलो तर लोक बघतील, पण दिसायला बरोबर वाटत नाही ते, की आपण नुसतं चक्कर मारवलं, लोक फिरतायत ना, त्यांचे काय आपलं काय वगैरे असं. ते हे करण्यापेक्षा देवाला जाणं हा एक जरा बारक बरोबर, उठायचं आणि इथले या भाषेत म्हणजे खिंडीला गणपतीला जायचं, काय कुठे देवीला जायचं, असं एकदा उठायचं आणि एकदा ते सगळं एकदा नवीन घालून एकदा फिरून आलं. तर जाता येताना वाटेत तिकडे फटाका उडत असतो, उडी मारतो, इकडे फटाका उडतो, चालू दे. पण असे दिवाळी ते जरा म्हणजे कुठे भासते की काय, कुठे हे होते की काय, ह्याची भीत एकदा देवाला जायचं,
कारण शेवटी निर्भय करणारा तोच आहे. तर त्याच्या आत तरी निदान वाजवत नाहीत अजून गाभाऱ्यात, त्यामुळे तिथे शांतता असते. देवाला नमस्कार करायचा, सांगायचं बाबा पुढची दिवाळी पाहू दे, म्हणजे चांगल्या अर्थाने आम्हाला बघायला मिळू दे. कारण वयामानाप्रमाणे हे पण प्रार्थना करावी लागते. तर तसं हे सगळं होऊ दे. मग काय वाटेल व्हायचं असेल ते होऊ दे, ॲडमिशन होऊ दे, अमकं होऊ दे, तास होऊ दे, नोकरी लागू दे, काय लग्न होऊ दे, मुलं दे, काय होऊ दे, ते सगळे त्याला सांगितलं की आपलं दिवाळीचं पहिलं काम संपलं. ते झाल्यानंतर आता घरी परतताना सुद्धा वाटतं एखाद्या वेळेला अजून कोणी जास्त फिरणारी मंडळी असतील तर ते नगरप्रदक्षिणा म्हणजे अशा चांगल्या अर्थाने ग्रामप्रदक्षिणा वगैरे करून येतात वगैरे सगळं. पुढं प्रश्न काय काय करायचा हा प्रश्न राहतो शेवटी. मग ते पुन्हा सोडवण्यासाठी मग कुणाकडे तरी जा, मग कोणीतरी आपल्याला बोलवावं, नाही तर कोणी आपल्याला बोलवलंच नाही समजा, कारण ती पण परिस्थिती आपली असू शकते. म्हणजे काय सांगता येते स्वभावावर अवलंबून. मग आपणच कुणाकडे तरी जायचं, म्हणजे काहीतरी संवाद होईल, 2 शब्द 4 शब्द, काय मित्रमैत्रिणी नातेवाईक अमकं तमकं काय असेल ते करायचं. त्यातही वेळ जात नाही. शेवटी 10 वाजतात. तेही कंटाळलेले असतात, पहाटे उठलेले असतात. ते म्हणजे एकदा केव्हा तरी 2 घास खातून झोपतो असं त्यांचं झालेलं असते. ते करून परत घरी घरी आले. आता घरी आलं तर पुन्हा काय करायचं, तर पुन्हा काय करणार. आता ती खायची काही इच्छा राहिली नसते. एका खाण्याचंच त्याचं येतं. काय तो वर्षभर आहो, ते सगळं वर्षभर मिळते. कधीही ऑर्डर द्या, कधीही काही सांगा, सगळं मिळत असते. मग आता खाण्याने राहिली नाही, वस्त्राने राहिली नाही, फिरण्याला राहिली नाही, कशाने जवळ राहिली असा प्रश्नच आहे. पण तरीसुद्धा आपण ती करतो आणि त्यावेळेला निदान जे संवाद टाळायचा प्रयत्न करतो. ते टाळतो ते आपण कशाने टाळतो की दिवाळीचे दिवस आहेत, उगाच चर्चा नको, उगाच भांडण नको, उगाच अमुक नको. म्हणून महाराज म्हणले ते दिवाळीच्यामुळे काही घडत नाही, आपली वृत्ती बदलते म्हणून ती दिवाळी ठरते. नाहीतर ते दिवस सारखेच असतात. ती कधी सोमवार येते, कधी बुधवार येते, गुरुवार येते. गुरुवारी आली तरच दिवाळी, असं काही आपलं काही नाही आहे. सोमवारी आली तरी दिवाळी, शुक्रवारी आली तरी दिवाळी. मग आता कोणत्याही वारी जर ती दिवाळी येऊ शकते आणि आपण ती करू शकतो, तर महाराज म्हणले तसंच कायमचं का राहू नये, असा प्रश्न आहे. की हे तर गुरुवारी करू शकतो, तर तुम्ही रविवारी पण करू शकतो, तुम्ही बुधवारी पण करू शकतो. पण असं करणं अवघड जातं ते, कारण एकदा दिवाळी संपेपर्यंत दम धरलेला असतो. एकदा दिवाळी संपली की मग असं ते लहान मुलांचं जसं असतं ना तसं ते नेमकं ते त्यांच्यासमोर पाहुणे आले की ते तर नाही चहा घेत वगैरे सांगितलं असतं ना तसं, तर नाही मागायला, तुम्ही घ्या वगैरे. ते आई मला आता बघते आमच्याकडं, बरोबर आहे. कारण ते आपण त्याला काहीतरी म्हणायला सांगणार, काय जे असेल ते पाठ केलेलं बडबडीत असेल काय असेल ते म्हणायला सांग. ते ॲप्पल काय म्हणत नाही तसलं काय, ते गप्प बसले. त्यावेळेला आता म्हण सगळ्यांच्या समोर नको, तुला खूप येते म्हणून तरी दाखव वगैरे सगळं झालेच. ते ऐकत नाही, मला चहा म्हणजे ती एकदा आपल्याला बरोबर सटकवलेलं असते, झटकून पडलेली असतो, ते सावरायच्या आत हे काय म्हणत नाही. म्हणजे असं करत ते जसं होतं तसं दिवाळीसाठी वृत्तीचं होतं. वृत्तीचे त्यापुरती ती आवरून धरलेली असते. त्याला जसं दटावलं असतं डोळ्याने, जरा थांब, पाहुणे जाऊ दे, मग तुझ्याकडनं सगळं वधवून घेणार 5 वेळा. त्याला माहीतच असते ते पाहुण्यांच्या बरोबर जे बाहेर जातं ते म्हणते मित्रात अडकलो ते. आता शोधून आणण्यापेक्षा गप बसलेलं बरं, आणि गप बसल्यानंतर थोडा राग कमी होतो, असा एक सर्वसाधारण अनुभव आहे. तर त्यामुळे ती उसळी जरा कमी झाली म्हणजे मग ते साधारण अंदाज बघून, खिडकीतनं बघून आई काय करते ते अंदाज घेतं, बाबा काय करतात अंदाज घेतं, आणि मग हळूच येऊन अभ्यासाला वगैरे बसतं. म्हणजे काय बोलताय. तर हे 4 दिवस जमतं, पण संतांच्याकडे तसं नाही आहे. आम्हा घरी नित्य दिवाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी. आम्हा घरी नित्य दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी. तर ह्याचं कारण काय असेल, ते हा आनंद हा काही वस्तूचा, कुठल्या माणसाचा, कुठल्या झाडापाडाचा, कशाचा गुण नाहीच आहे. तो वृत्तीचा गुण आहे. आपण प्रवचनात वाचतो ना, ते वृत्तीचा प्रश्न आहे. त्यामुळे तो आनंद त्या वृत्तीतून मिळतो, आणि ती वृत्ती तयार करणं हे साधकाचं काम आहे किंवा मनुष्य जीवनाचं काम आहे. ते असलं तर त्याच्या त्या काही कमी जास्त हवं नको अमकं तमकं, जगात द्वैत राहिलं आहे का काही, हे सगळीकडे आहेच. हे हवंही आहे नकोही आहे, मधुही आहे कडूही आहे.
मौन आहे, बोलणं आहे. तर तसं असून सुद्धा, कारण काय होतं काय, मधुही आहे, गोड आहे, मधुर आहे, ऐकायला बरं वाटते असंही आहे, करायला बरं वाटतं असंही आहे, आणि कडूही आहे. ज्या ठिकाणी आंबा पिकतोय त्याच ठिकाणी कडुलिंबही पिकतो. म्हणजे निसर्गाने सुद्धा तसं ठेवलेलंच आहे. आता त्याचा मेळ कसा घालायचा आणि उपयोग करून कसा घ्यायचा हे त्यांना कळतं. आणि म्हणून ते ज्यांना कळतं, आम्हा घरी नित्य दिवाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य नित्य दिवाळी दिवाळी, आम्हा घरी. तर इथे काय होतं, गोड आहे तर गोडवलं म्हणजे दिवाळीसारखंच वाटतं आपल्याला. एखादं घरातलं मनुष्य आपल्याशी गोड बोललं म्हणजे, जर समजा असंच म्हणतो मी काय एकदम म्हणत नाही तसं की घरोघरी असं, तर तसं नाही. एखाद दिवशी किंवा एखाद्या वेळेला समजा गोड बोललं तर मधू, त्यामुळे ते मधुर आहे, त्यामुळे ते बरं वाटतं, छान वाटतं ऐकायला. आणि विरुद्ध बोललं की कडू वाटतं. तर संतानाच्या दृष्टीने दोन्ही सारखेच आहेत. आणि उलटं ज्याला पुढे जायचं आहे, आता समजा नित्य नियमाची आपली प्रकृती आहे ती जर समजा कमी जास्त झाली, तर त्यावेळेला आंब्यापेक्षा सुद्धा कडुलिंब जास्त उपयोगी पडतो. तेव्हा माझे बोलणे कडू औषधाचा घोटा असं महाराजांचा अभंग आहे. पण त्यामुळे भवरोग जाईल असं ते म्हणतात. जो दोष आहे तो जाईल असं म्हणतात. इथे शरीर दोष जातो, तिथे मनोदोष जातो. मग काय झालं, तर मनोदोष गेल्यानंतर दिवाळीच आहे. मग त्यांचा तो गेला म्हणून त्यांना नित्य दिवाळी आहे. तर आपल्याला नित्य दिवाळी करता येण्यासारखी नाही असं नाही, ही दोन्ही राहणार. म्हणून मधु कडूचे हवे नकोचे, मधु कडूचे हवे नकोचे, उभय दीप उजळी उजळी, उभय दीप उजळी उजळी, आम्हा घरी नित्य दिवाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी. मधु कडूचे हवे नकोचे. तेव्हा जे गोड वाटतं तेही आणि जे कडू वाटतं तेही, जे हवं आहे तेही, जे नको आहे तेही. कारण यातलं नुसतं हवं असं जर जगात ठेवायचं ठरवलं, नको कोणी स्वीकारायचं हा पण प्रश्न आहे. कारण आपल्यात फक्त हवं असं आहे का, आपल्याला काही नको असं पण आहे. आपण आपल्यावरून विचार करावा. एका शेतावरून भाताची परीक्षा होते ना, शेतावरून होते की किती कितपत शिजला आहे. प्रत्येक शीत काही बघत नाही कोणी, आणि शक्यही नाही. एक शीत बघणं सुद्धा अवघड आहे. आता तर कुकरमध्येच असतं, त्यामुळे शीत बघायचा प्रश्नच नाही. फक्त शिट्या किती करायच्या एवढं लक्षात ठेवा. इतकं सोपं करून टाकलं आहे. पूर्वी ते बरं होतं उलटं, निदान तेवढं तरी हाताला भाजत होतं, कळत होतं, आणि कसं बघायचं ते कळत होतं. त्यात कसं बघायचा हा विषय राहिला नाही. तेव्हा त्याला ते शिजलं आहे की नाही, इंडिकेटरसुद्धा लागेल, शिजलेलं आहे की इंडिकेटर लागले बंद करून टाकलं. इतकं सोपं झालं. पण त्यामुळे मूळ आपली जी ओळख होती शीताची परीक्षा करण्याची आणि भाताची परीक्षा करण्याची ओळख होती, त्याचं प्रमाण होतं, तर ते गेलं ना त्याच्यातलं. असं काही गोष्टी गेल्या ह्याच्यातल्या, पण त्याच्यावरून परीक्षा होती. तसं ह्यातलं हवं आहे, ठीक आहे, हवं तर असणार, पण नको पण आहे. आपल्याला जसं हवं आहे तसं काही नको आहे. आता दुसरंच काय ह्याच्यापेक्षा वेगळं असणार आहे का? आपल्यासारखाच माणूस आहे, त्याला काही हवं आहे, काही नको आहे. आता जे मला हवं आहे ते जर त्याला नको असलं तर फटाके वाजवायलाच लोक वेगळे आपोआपच उडत होतं. आता ते काय आई वडिलांच्या तोडतील, सुनेच्या सासूच्या तोडतील, नाही तर दोघांच्या काय कशातही उड. तेव्हा हे अशा तऱ्हेचं आहे. पण ते अशा तऱ्हेचं का आहे हे त्यांना माहीत आहे की काही हवं आणि काही नको. आता तुम्ही दुसऱ्या बाजूने, मी ह्या वेळा नाही म्हणून अभंगाच्या दृष्टीने विचार करतो की अभंगाच्या दृष्टीने काय राहील, तर हवंही आहे आणि नकोही आहे हे मुद्दमच ठेवलेलं आहे. कारण माणसाला जर त्याची प्रकृती उत्तम असेल तर त्याला सात्विक अन्नाची गरज आहे, हे बरोबर. चांगलं अन्न पाहिजे त्याला, पोषक. याला अन्नाला
जे प्रसादाला नेहमी गोड दाखवतात ते कारण आपणच्याकडे आपण ऐकलं असेल की, आणि ते आयुर्वेदातही आहे, सगळीकडेच आहे, आपल्याला अनुभवाला आहे ना प्रत्यक्ष. तर पुष्टी कशाने येते, तर त्यातल्या ह्या सात्विक अन्नाने पुष्टी येते. म्हणून त्याचं ते व्याख्या करून दिली की मधुराया अमुक आहे तमुक आहे वगैरे. तर त्यातल्या जी पुष्टी शरीराला येते ती त्यातून येते. आता त्यांना काही ना आतीच पुष्टी येते, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो, ती गोष्ट त्यांचा प्रश्न आहे, आपल्याला ते अन्नाचा प्रश्न नाही. आणि मधुमेहाला गोळ्या तर तोही त्यांचा प्रश्न नाही, काहीतरी घोटाळा आहे. तर त्यामुळे तसं झालं. मग आता ती काही वेळेला मधुमेह कशाने होतो, मनाला अतिपुष्टी मिळाल्याने होते. आणि शरीराची पुष्टीचं आपण न बोललेलं बरं, त्याचे तज्ज्ञ वेगळे आहेत. तर ते आता पूर्वी जसं डायबेटीसवाल्यांच्याकडे जायचं स्पेशलिस्टकडे, तसं आता डायटिशियनकडे जावं लागतं. मग तो सांगतो उकडलेली भाजी खा, भाकरी खा. आता ती आधी खाल्ल्याचं तर त्याचं कशाला पैसे द्यावे लागले असते, इकडं पुन्हा कमी पैशात फुकटात काम झालं असतं. आणि पुन्हा आपण कार्यशील राहिलो असतो. बघा, जास्त जेवलेला माणूस तो सुस्तावलेलाच असतो, त्याला सांगितलेलं पण लक्षात येत नाही काय सांगतात ते काम राहू द्या पुढचं. पण नक्की काय 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 म्हणालात, हो काहीतरी म्हणालो, सगळं माझं दोनदा म्हणून झालं, आता तिसऱ्यांदा म्हणू का, असं म्हणायची वेळ काय येते. तर ते पुष्टीचं काम वाढलं. त्यामुळे पुष्टीसुद्धा प्रमाणात आहे, पण मिळती पुष्टी त्याने, बरोबर, त्याला पूरक काही घटक आहेत ते त्याच्यात लागतात, तो मिळून अन्न होतं. म्हणून आपल्याकडे जे आता त्याला चौरस बिरस म्हणायला लागले, मी काय तसं म्हणत नाही, पण काय पंचकोनी षटकोनी वगैरे सुद्धा असू शकेल, चौरसच काय सांगता येते, असाही आहार असू शकेल की जो सांगतात. आता आपल्याला आहारशास्त्रज्ञ झाले आता निर्माण, तर त्याने ते सांगतात. हे घरात आई सांगत होती पूर्वी, आजी सांगत होती, मग त्यातच हे काम होत होतं. आणि सांगत नव्हती नुसतं, तसंच करायची फक्त, हे महत्त्वाचं होतं, त्याच्यापेक्षा काही गरज नव्हती. आणि मग सणवार कशासाठी ठेवले की त्यावेळेला हे करता यावं, काहीतरी जो बदल आहे तो करता यावा, कारण शरीराला केव्हा तरी 8-15 दिवसांनी बदल लागतो. मग ते आता हे हवन नको काय ठेवलं आहे तसं. मग म्हणून आपल्याला पाडव्याला किंवा अशा महत्त्वाच्या दिवशी आपल्याला माहिती, किंवा अगदी आपल्या ह्याचा पाडवा म्हणा तो पाडवा म्हणा, सकाळी उठली की पहिल्यांदा ते आपल्याला ते पंचगव्य, नाही तर गोमूत्र, नाही तर हे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मग ते आपल्याला पहिल्यांदा कडुनिंबाचा रस गाळायच्याने एवढा पळीभर, पण एकदा तो पळीभर खाल्ला की नाही, मनुष्य कोणाहीबद्दल तक्रार करणार नाही पुढे वर्षभर. म्हणजे त्यात किती सूक्ष्म आहे हे बरोबरच आहे. हे तर काय करेल, शरीरशुद्धी करेलच, आत्तापर्यंत जी काही अशुद्धी झाली ती करेल. आणि पुढं आत्ता कडुलिंबाचं रस ठीक आहे, हो म्हणजे ते प्यायला आपण किती पिणार आहे, असं काय मनुष्य काय पूर्वी होती माणसं तशी अजूनही आहेत काय, पण कडुलिंबाचा रससुद्धा भांडणारे माणसं आहेत, ते काय शुद्धीला उपमास नाही. पण तरीसुद्धा एक समजा एक पळीभर काय चमचाभर काय तो कडुलिंबाचा रस आधीच त्याला आधी अस्वस्थ व्हायला लागले असते ते कडुलिंबाचं भांडं, तर त्यामुळे शक्यतो टाळण्याकडे प्रवृत्ती होते. तेव्हा तेही आपल्याला कडू असलं तरी हवं आहे, म्हणजे त्यातलं हे हवं आहे. आणि नंतर काय पक्वान नाही तेही 12 वाजता, पण ते 12 वाजता खाल्लेलं पक्वांना त्रास देणार नाही, कारण शुद्धी आधीच करून घेतली आहे. मग त्याच्यावर थोडीशी पुष्टी जी येणार ती प्रमाणात येणार, आणि आली तरी ती पचवली जाणार. म्हणजे इतकं सोपं खरं करून ठेवलेलं आहे. आता काही बाबतीत असं, आता आजाराच्या बाबतीत आजार आहे ठीक आहे, काय व्याधी आहे प्रकृतीमुळे काय झाली असेल, हवामान काय, प्रदूषण कशामुळे काय झालं असेल, मग आता त्यावेळेला आपण काही गोष्टी खाऊ नये असं म्हणतोच की नाही, म्हणजे नकोही हवंच आहे त्या अर्थाने. तेव्हा नको आहे तरीसुद्धा आता हे खाऊ नये, किंवा हे मी खाणार नाही, किंवा हे मला नको. पानात एखादा पदार्थ असला तर आपण म्हणत नाही का की बाबा हा नको, की मला पथ्य आहे. हे पथ्य आहे म्हणजे काय, जे एरवी हवं असतं ते आता नको असायला पाहिजे, म्हणजे पथ्य झालं, म्हणजे नको हे हवं आहे. आता ह्या बाबतीत मग आता तसं लागतंच सगळीकडे. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेळी आपल्याला हवं आणि नको. आता ते एकदा, आता काही असे आहेत हे कडुलिंब कोणाला हवं आहे कोणाला नको आहे, पण तरीसुद्धा ते हवं आहे. तसं कडूसुद्धा हवं आहे, कारण शरीर शुद्धी करणाऱ्यामध्ये ते अगदी प्रधान आहे. तर अशा तऱ्हेचं ते आहे, ते हवंच आहे, ते खायला हवं आहे. तूप आवडत नाही ठीक आहे, पण त्याच्यासारखं उत्तम वाहक नाही आहे, म्हणून ते खावं लागतं ना. मग त्याच्याबरोबर आता तूपच खात बसलं तर पुष्टीचा अतिरेक आहे, तो गोष्ट वेगळी, कारण दरवेळेला पुन्हा हे सगळं सांगावं लागतं. कारण काय, समत्वम योगमुच्यते, ते ज्यांना साधलं आहे त्यांच्या दृष्टीने ठीक आहे, नाही साधलं त्याच्या दृष्टीनं तो आवडलं तर तूपच खात बसेल, तसंही नाही. ते बरोबर आवश्यक आहे त्याच्या, तर सगळ्या शरीरातल्या अन्नाचा प्रवास बरोबर शेवटपर्यंत होतो, आणि त्यामुळे आपली शरीरशुद्धी होऊन ते तंदुरुस्त राहतं, हलकं राहतं. याच्यासाठी त्याची पण गरज आहे, म्हणजे काही गोष्टी ह्या त्या गरजेच्या आहेत. पण तू जास्त खात बसलो तर तेही आपल्याला काही मानवणारी गोष्ट नाही आहे, म्हणजे ती नको आहे. आता तू हवं आहे का नको आहे, तर समत्व हवं आहे. जे हवं आहे तेही प्रमाणात हवं आहे, नको ही तेही प्रमाणात नको आहे. नको आहे हे बरोबर आहे,
ते तसं आपलं एकदा ते कडुनिंबाने मोडलं की नाही की दिवसभर माणसाला पहिल्यांदाच एवढं कडू असतं, पुढे काय बोलणं कोणाचं काय असलं काय कडू लागत नाही. कारण त्याच्यापेक्षा इतकं कडू आपण आधीच खाल्लेलं असतं आणि ते सुद्धा हितासाठी खाल्लेलं असतं. शास्त्र म्हणून खाल्लेलं आहे. शास्त्र शेवटी काय, शास्त्र तरी काय करतं की ज्या गोष्टी मनुष्य एरवी सहजपणे करणार नाही आणि ज्या त्याच्या हिताच्या आहेत त्या त्याला शास्त्र म्हणून घालून देतं, म्हणजे तो त्या करतो. शास्त्राचं प्रयोजनच मुळं आहे. परंपरा परीक्षून घ्यावी शोधून या, ते काय आहे निवडावं लागतं, शोधावं लागतं. शास्त्राच्या मागे हेतू आहे काहीतरी. तो हेतू त्याला लक्षात आला की त्याला ते जे एरवी तो सहसा करणार नाही. एरवी उठून आई मला कडुलिंबाचा रस घ्या, आई मला कडुलिंब, असं कोण पोर मागे लागले आणि आईचं काय आता पदर म्हणा, आजच्या भाषेत काय शमला शाला काय म्हणतात ते काय जे असतं ते, तर ते जे असतं ते सोडत नाही. असं मूल झालेलं, काय करावं काय कळत नाही, असं काय झाल्याचं म्हणजे पाहण्यात नाही. बाबा आपण आता जगभर फिरणारे माणसं आहेत, आपल्याला कल्पना असेल करायच्यात, पण असं काय ते काय म्हणत नाही. म्हणजे जे ते नको म्हणणार, पण जे त्याला हवं आहे खरं हितासाठी, तर ते त्याला शास्त्राने घालून दिलं की निदान असं करत राहा. आपल्याकडे ह्या शास्त्रामध्ये रक्तमोक्षणचं आहे, गरज आहे की नाही तर आहे. एक विशिष्ट सीझन आला की एकदा रक्तशुद्धीसाठी ते दान आणि ते मॅचिंग आणि ते विषय वेगळे आहेत. आपला संबंध मोक्षणाशी आहे, तर ते त्याच्यातलं रक्त शरीरातलं नेहमीचं काढून घेतलं म्हणजे पुन्हा रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया जोरात सुरू होते आणि त्या माणसाला नव्या आणि अधिक शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो असं आयुर्वेद म्हणतो ना. मग ते आपल्याला कशासाठी सांगितलं, ते हे मोक्षण सांगितलं, त्या निमित्ताने ते होईल. पण आता त्या निमित्ताने होत नाही, मग रक्तदान श्रेष्ठदान आपण आपलं सगळीकडे जाहिरात करायची म्हणायचं. तेही एक शास्त्रच आहे, ते सरकारी असेल किंवा काय सामाजिक असेल, पण आयुर्वेदाचं म्हणणं आहेच ते म्हणजे करा. हे ऋतू बदलतात तर त्यावेळेला नवीन पद्धतीच्या रक्ताची निर्मिती होणं आवश्यक आहे. मग आता हे खरं म्हणजे आपल्या कुणाला रक्त आपलं का साधं कापलं तर माणसाला सहन होत नाही म्हणतो आणि त्याचं दुसऱ्याकडून चुकून कापलं गेलं असं तर विषयच म्हटला, त्याचं ते आणखीन वेगळंच होतं. म्हणजे ते रक्ताचा त्रास बरा असं त्याचं पुढचं बोलणं आहे. तर हे जे आहे हे असं आहे. पण हे नको असलं तर कोणाला हवं आहे हे रक्त देणं, कोणाला नको आहे त्या अर्थानं नको आहे. एक सामाजिक कार्य म्हणून वगैरे केलं जातं वगैरे, ते मी इथं बोलत नाही. पण ते जो विषय आहे तो द्यायचा आहे, मग द्यायचं आहे ते नको आहे. मग ते नको आहे म्हटल्यानंतर त्याला मोक्षण सांगितलं. म्हणजे शास्त्र अशा पद्धतीनं तो मार्ग काढतं की जेणेकरून त्याचं हित व्हावं. तर हित होण्याशी संबंध त्याचा आहे, तर हित कसं होईल. मग यावरती मधु कडूचे खावे नकोचे, हे उभय दीप उजळी त्याला नित्य दिवाळी. आता या दोनमध्ये बऱ्याच गोष्टी येऊन गेल्या, त्यामुळे बाकीचं काही इतर सांगत नाही. अशी द्वैत संबंध आयुष्यभर माणसाला सहन करावे लागतात. तर ह्या ज्या द्वैत सहन केली ती त्याच्यातला मध्येच अर्थ जाणून घ्यावीत. किंवाही आजही तपश्चर्याची गरज का लागते, तेव्हाही लागत होती आणि उद्याही लागणारच. दुधात हात घातला आणि कोणी लोण्याचा गोळा काढला असं मला काय माहिती नाही. आता जादूगार काढतील ते काय, त्या याच्यातनं रिकाम्यातनं सुद्धा पिसं काढतात, ती गोष्टी वेगळी. आणि नंतर मग ते दाखवतात कशी काढली हे पण, कारण आपल्याला ते आश्चर्य वाटलेलं असतं म्हणून ते सोडून द्या वगैरे. पण हे जे काय आहे असं दुधात कोणी हे केलं का की हात घातला आणि आता लोणी आलं कुठून, त्या दुधातूनच. म्हणजे एखादं जर म्हणलं असं कसं, मग एवढ्या कशाला स्टेप एवढ्या नाही आहेत. त्याची ती प्रक्रिया आहे. दुधातून लोणी काढण्याची काही प्रक्रिया आहे की नाही आपल्या घरातल्या, म्हणून मी सांगतो. बाहेर खूप प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शास्त्रात आहेत. तर तिथं आता दुधाला ते काहीतरी वेळ द्यायला पाहिजे ना. आता त्याचं दही व्हायला सुद्धा फास्टर काही ट्रॅक आहे तर आहे. लवकर एकदा सकाळी त्या कॅसरॉलमध्ये लावा, 3 तासात वगैरे गोड दही तयार होतं. बाहेर जे गोड दही मिळतं त्याचं पुन्हा दही लागत नाही, म्हणजे हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय गडबड झाली ते आपल्या लक्षात आलं असेल आता. तर इथे लावलेल्या घरच्या दुधाला जर आता ते दूध रात्री झोपताना विरघळला बरोबर, सकाळी उठून गोड ताक आहे. आता त्याचं तुम्ही कराल त्याप्रमाणे ते आता बदलत जाणार, ते हळूहळू आंबट होत जाईल. म्हणजे तिथे पण प्रमाणाचा प्रश्न, सामर्थ्याचा प्रश्न, विषय वेळेचा प्रश्न, हे सगळे आहेतच. तर ते क्रमानं होत जाणार. पण ते झाल्यानंतर त्याचं दही होणार. मग पुन्हा तुम्ही त्याच्यात पाणी घालणार. आधी दुधात पाणी, पण तरीसुद्धा आता मी परत त्याच्यात पाणी असं एक असं म्हणायचं नसतं. ते त्याचं दही केलं ना त्यावेळेला ते आटलेलं आहे, ते आपल्याला अनेकदा दिसतं. त्यावर पाणी आले असतं, बाजूला करतायत. वाटलं तर आपण त्याच्यात पाणी घालावं. जे काय पाणी घातलं तर ते आता पाणी घातलं तर तयार झालं, घ्या लोण्याचा गोळा काढून. असं ताकातनं लोण्याचा गोळा निघत नाही. म्हणजे जो दुधातून निघत नाही, जो दह्यातून निघत नाही, दूध नुसत्या पाणी ओतून केल्याने निघत नाही, तो मंथन केल्यानंतर निघतो. म्हणून विचाराचं सुद्धा मंथन लागतं. नुसता विचार उपयोगी पडत नाही. विचारातून एखाद्याने सांगितलं की मी सुधारेन, तर विचारातून तो दुधातून लोण्याचा गोळा काढू इच्छितो, त्याला होणार. त्याला मंथन करावं लागेल, तो विचार जावा लागेल, त्याच्यावर त्याने प्रयोग करावा लागेल. मग हेच सगळं झालं ना, त्या स्टेपच आहेत. तिथेसुद्धा त्याला त्यांनी दही लावलं. त्याच्यानंतर ते आता गुरु तरी काय करतात, त्याच्यात विरजण टाकतात थोडंसं. आता कुठल्या दूध आहे समजा आपण, तर आपल्याला विरजण चालेल का, ते आंबट आहे.
आम्ही गोड दूध आहोत, म्हणजे अशी आपली समजूत आहे, आपण गोड दूध आहोत. काय करणार, जे आहे ते आहे, तर आम्ही गोड दूध आहोत. मग ह्याच्यात त्यांनी विरजण घातली, त्यामुळे आमचं दही झालं. तुमचं दही झालं म्हणजे तुमच्यातलं लोणी व्हावं अशी इच्छा आहे. नवनीता मंथुनी नवनीता तसे घे अनंता, असं आहे ना ते. तर मंथुनी नवनीता ते करायचे तेव्हा ते अनंत सापडणार. म्हणजे तो जसा मंथून इकडून सापडतो तसा त्याच्यात आता हे दूध ठीक आहे ना, दूध आहे, तुम्ही मान्य आहे आम्हाला, पण जर तुम्हाला ताकाची गरज असेल, ते पाचक आहे, सारक आहे, सगळ्या आरोग्याला उपयोगी आहे, त्याहीपेक्षा अधिक जर वरती गेलं तर अजून लोणी आहे, ते नवनीत आहे, ते त्याच्यातलं आहे, त्याच्याही पुढे गेलात तर कढवायला लागते, म्हणजे पुन्हा गरम करायला. आता मी एवढा लोणी झालो, म्हणजे माझ्या भाषेत मी आपलं सांगतो, मी एवढा लोणी झालो, आता मला पुन्हा उकळतं आहे कशाला, त्याला उकळलाच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचं तूप नाही होणार. जास्त पुढे गेलं तर ते काय होतं ते आपल्याला माहिती आहे, तुपाचं भांडं स्वच्छ करणं अवघड होतं. आणि आपण तूप करतो हे जवळजवळ 10 लोकांना बाहेरच्या घरांना कळतं, पण ते करावंच लागतं, हो की नाही. तपश्चर्या म्हणजे काय, तर ती ह्यात दडलेली आहे की त्याच्यातलं हे जे आहे हे मी माझ्यात विरजण, तुमच्यात विरजण घातल्याशिवाय तुमचं देह होणार नाही. त्या दह्यात पुन्हा पाणी घातल्याशिवाय, सोडून टाकल्याशिवाय त्याचं टाक होणार नाही. हे केल्याशिवाय त्याच्या पुढचं आपल्याला घुसळून त्यातून लोणी निघणार नाही. ते नुसतं लोणी निघून तेवढ्यावर भागत नसेल, ते दुसऱ्याच्या आपला कृष्णासारखा असलं तर आपण अवतार असतो तर ठीक आहे, हो लोण्यावर सहभाग घ्या. कृष्णाला काही तूप वगैरे फारसं लागले नाही, पण आपण अजून तिथपर्यंत नाही पोचलो. त्यामुळे आपल्याला त्याचा जर उपयोग करून घ्यायचा तर नुसत्या लोण्यावर भागत नाही. तर ते तिथं ठीक आहे, तू खाय बा साखर लोणी, एकदा म्हटलं की संध्याकाळी मी लवकरच घरी जाऊन झोपायला मोकळं झालं, ते आपलं सकाळचं असतं काकड्यात वगैरे. रघुराम असू दे, महाराजांना आणि कोणी असू दे, तू खाय बा साखर लोणी, आम्हीच खाणार. कुठे महाराजांनी तोंड उघडून लोणी खाल्ले का, कोणी समर्थांनी खाल्ले का, कोणी रामाने खाल्ले. पण ठीक आहे, भावना चांगली आहे, लवकर उठून एवढं करून तिथपर्यंत लोण्यापर्यंत आला, ही काय कमी भाग्याची गोष्ट आहे, आजच्या काळात केवढी गोष्ट, तरीसुद्धा चालेल. पण हे करावंच लागलं, म्हणजे हे केल्यानंतर लोणी आलं. मग लोण्यात पुन्हा तुम्ही जर म्हणला मला हे उकळत आहे कशाला, अरे उकळत आहे कशाला, म्हणजे तुमच्यातले तूप निघालं पाहिजे ना, शेवटी जे सार आहे ते शेवटी तूप आहे. त्याच्यानंतर त्याचं काही होत नाही, ज्या वेळेला पूर्ण होतं तेव्हा त्याचं काही व्हायचं राहत नाही, हे पूर्ण होण्याचं लक्षण. त्याच्यानंतर मग नाम नाही, मग काय मार्ग नाही, अमुक नाही तमुक नाही, काय नाही, गरजच नाही. कारण त्याचं एकदा दादा तुपाचं झालं की फक्त काय नाही, त्या तुपाचं जसं कढवतानाच्या चुकीमुळे वास जाणं वेगळं आणि तुपाच्या चवीसाठी माणूस येणं वेगळं, चौकशी करणं वेगळं, तर तो तसा तो येतोच. मग त्याला ते तूप देत आहेत, म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर नाम हे शेवट नाम गेलं आणि निर्गुणात गेलं, तिथं काय झालं ते काय कळलंच नाही. आता फक्त ते अत्युत्तम पुष्टी देणारी गोष्ट आहे आणि आपल्याला शरीराच्या दृष्टीनं अत्यंत वाहक म्हणून अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट आहे. पण त्याच्या एवढ्या प्रक्रिया आहेत. मग आता मी हवन नको म्हणत राहावं का, नाही, मी प्रक्रियेत राहावं, हे उत्तम आहे. तर त्यासाठी हे मधु कडूचे हवे नकोचे, मधु कडूचे हवे नकोचे, उभय दीप उजडी, उभय दीप उजडी, उजडी उभय दीप उजडी. आम्हा नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. तर हे सारखं हवं नको. पुढे काय, जिव्हेवरती मौन बोलणे, जिव्हेवरती मौन बोलणे, जिव्हेवरती मौन बोलणे, जिव्हेवरती मौन बोलणे. मांडितसे ओळी, ओळी मांडितसे ओळी, दिवाळी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. जसं हवे नको पण आहे तसं जिभेवरती बोलण्याचाही गुण आहे, मौनाचाही गुण ठेवलेला आहे. हे ओळीनं असावे, त्यांची सुद्धा ओळी. आपण दीपवाळी म्हणण्यामध्ये सुद्धा मुळात दीपांची आवली असंच आहे, म्हणून दीपावली
अली म्हणजे ओळ ना, तर ती ओळ आहे. तशी इकडे आता अजिबात गप्प बसणं हा सुद्धा त्रासदायकच विषय. हे एक टोक झालं. आणि अजिबात बोलायचं नव्हतं आपलं, पण दुसरं टोक झालं जे हवे नकोपणाचं आहे ते इथेच आहे. मला जर माझ्या गरजेसाठी आता मला नाम घ्यायचं आहे, तरीसुद्धा मला वैखरी लावली आहे पहिल्यांदा, नाही तिच्यातसुद्धा ती गरज आहे. आता नुसतं मी मनात राहीन, ठीक आहे तुम्ही मनात राहून जप करू शकता, त्याबद्दल प्रश्न नाही, पण मध्ये आधी वैखरीचे अभ्यास वैखरी सोडू नका. हे कशासाठी? तर एकदा आत गेलात की तुमच्या हातात कदाचित राहणार नाही की ते चालू आहे की नाही, म्हणून एखादी वैखरी माळ करा. अभ्यास वैखरी सोडू नका म्हणजे जिभेचा अभ्यास आहे जो वैखरीचा तो सोडू नये, याच्यासाठी एखादी माळमध्ये वैखरी करावी आणि पुन्हा मौन जपाला लागावं. मौन जपाचं परत जाग्यावर आलेलं असतं जे काम आहे ते, कारण त्याला हा अभ्यास आहे. तर तसा हा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये आता वैखरी केली म्हणजे बोलायचा प्रश्न आल्यासारखंच आहे ते. तसं व्यवहारामध्ये बोलण्याचाही प्रश्न आहे आणि मौनाचाही प्रश्न आहे, पण उलटसुलट झाले सगळं. जिथं गरज आहे तिथं मौन आहे आणि जिथं गरज आहे तिथंच बोलणं आहे खरं म्हणजे, पण जिथं गरज नाही तिथं बोलणं आहे आणि जिथं गरज आहे तिथं मौन आहे. आता हे दोन्हीचा उलटंसुलटं काहीतरी झालं आहे. तेव्हा हे जिथे नसतं, जिभेवरती मौन बोलणे मांडी तसे ओळी, तर हे आमच्याकडे भगवंताने मांडून ठेवलेलं आहे. गरज आहे तिथे बोलायचंही मांडून ठेवले, गरज आहे तिथं मौनही मांडून ठेवलेलं आहे. अशा ओळींनी बोलणं, मौन ओळींनी बोलणं मांडणे. आता आपण रांगोळ्या काढतो, आपण हे वेगवेगळे प्रकारचे काय दिवेचे आरास करतो, त्यातसुद्धा आपल्याला एक लाल एक हिरवा एक पिवळा एक लाल, नुसतं तसं नाही करत. एक लाल एक पिवळा मग एक हिरवा मग एक निळा मग परत एक लाल पिवळा हिरवा निळा, ओळीच मांडल्या ना. त्या ओळी मांडल्यानंतर त्याला जी शोभा आली ती ह्यातल्या वैविध्यामुळं आली. तिथं द्वैत आहेच, द्वैताचा सर्वत्र संचार आहे की बोलणं पण आहे नाही बोलणं आहे. एखादी गोष्ट नाही सांगितली म्हणून राग येतो, बरोबर आहे की नाही? काय सांगितलं नाही, माझं मौन आहे म्हणून मी सांगितले. तुमचं मौन आहे पण कळणं आवश्यक आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे की नाही? घरामध्ये निर्णय एखादा सांगणं आवश्यक आहे की नाही? बाहेर कुठे जायचं सांगणं आवश्यक आहे की नाही? आता ते सांगणं आवश्यक आहे, बरोबर आहे, पण ते हवे नकोपणामुळे त्याचा घोळ काय होते. घरात आल्यावर जरा आज आपण बाहेर जाऊया का? आत्ता कशाला? की बाहेर आभाळ दिसते, उगाच पावसाचा पडलं म्हणजे की झालं तिचं. तिथे ते मौन आणि बोलणं हवे नकोपण एकत्र झालं की आणखीन घोटाळा वाढतो. तेव्हा ज्याला ज्या वेळेला जायचं आहे त्यावेळेला जाता येत नाही, आणि ज्याला ज्या वेळेला हे राहायचं आहे त्यावेळेला राहता येत नाही. त्याला असं वाटतं आता कशाला. आता काही मंडळी घरामध्ये हुशार असतात, त्यांना बाहेर जायचं असलं ना ते प्रस्तावच असं ठेवतात, बोलतात पण प्रस्तावच असा ठेवतात की फार ढगवी झालेत नाही, बाहेर जाणं काय बरं नाही, वाटलं होतं नकोच जायला, म्हणजे त्याच्यात काय एवढं आहे, आला तर पाऊस बघू की आपण आत्ता कुठं पाऊस आहे, चला. हे चतुरी आहे हो शेवटी प्रपंचातलं, ते असं की प्रत्येकाकडे म्हणजे काय बोलायचं काही नाही, केव्हा बोलायचं काही नाही किंवा नाही बोलायचं ह्याचंसुद्धा आपल्याला कळतं. पण ते चातुर्य फक्त ह्या कामी लागले. ते जरा त्यांनी जसं ओळीनं सगळं मांडून ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं, ज्या ठिकाणी आवश्यक नाही तिथं, तशा पद्धतीनं ते करावं. जसं हवे नकोपणं सांगितलं, कडू ओढचं सांगितलं, तसं हे आहे. तेव्हा जिभेवरती मौन आणि बोलणे, मांडी तसे ओळी म्हणून महाघरी नित्य दिवाळी. हां संपत. जिभेवरती मौन बोलणे मांडी तसे ओळी, ओळी मांडी तसे ओळी, दिवाळी घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. भक्ती अभक्ती वृत्ती निवृत्ती, भक्ती अभक्ती वृत्ती निवृत्ती, भक्ती अभक्ती वृत्ती निवृत्ती, मिळून एक टाळी दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. भक्ती आहे अभक्ती आहे. एखाद्या गोष्टीचं प्रेम आहे, भक्ती म्हणजे साध्या भाषेत प्रेम, एखाद्या गोष्टीचं अप्रेम, या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात आहेत आणि त्या हिताच्यासाठी भक्ती आणि हिताच्यासाठी अभक्ती. जसं पथ्यासाठी नाही आणि पथ्य म्हणून आहे, पथ्य म्हणून खायचं आहे आणि कुपथ्य म्हणून नको असंही आहे, तसं भक्तीसुद्धा ही यासाठी आहे आणि काही ठिकाणी अभक्तीसुद्धा आहे. ते दोन्ही मिळूनच हे तयार होतं. मी जर
भक्ती अभक्ती याचा अर्थ देवाची श्रद्धा किंवा असं नव्हे, पण ज्या ठिकाणी अवडंबर आहे, ज्या ठिकाणी बडेजाव आहे, ज्या ठिकाणी काय ह्याचा बाजार आहे भक्तीचा असं म्हणू, तो तिथे अभक्ती. आपलं काय तिथं काम नाही. पाहिला देव सर्व तीर्थी भक्ती ज्ञानाची निर्मिती आहे का, तर तिथे भक्ती आहे. आणि नसेल तर अभक्ती म्हटलं तरी चालेल, पण नको. हे जे आहे असं सगळ्या इतर बाबतीत पण आहे. सगळ्याचा खुलासा काही करत नाही आपल्या लक्षात येऊ शकत. तर भक्ती अभक्ती. आता वृत्ती निवृत्ती दोन्ही आहेत. प्रवृत्ती व्हायला पाहिजे, निवृत्ती व्हायला पाहिजे. जर प्रवृत्तच झाला नाही मनुष्य, तर सकाळी उठून तो तोंड धुवायचं आणि पाणी प्यायचं आणि चहा प्यायचं सुद्धा अवघड आहे. असं होत नाही, कारण प्रवृत्तीकडे कल आहे माणसाचं मुळात. जन्माला आला तो प्रवृत्ती झाली म्हणून आला, तर आलाच नसता. पूर्वीच जर निवृत्ती झाली असती तर जन्माला कशाला आला असता. काहीतरी प्रवृत्तीची कामं आली म्हणून हा आला. आता आला तो प्रवृत्तीनं आला, त्यामुळे त्याची सवय लागली पटकन. जशी सगुणाची देहाची सगळ्याची सवय लागली, ती त्याच्यात जन्माला आलो म्हणून लागली. इथून जन्माला आलो आणि समोर देव असं नाही झालं, म्हणून तो शोधावा लागतो आणि गाठावा लागतो. ती प्रक्रिया आणि तपश्चर्या सगळं त्यासाठी आहे. मग आता भक्ती ही पण गरजेची आहे, अभक्ती ही गरजेची आहे. वृत्ती असणारच आणि निवृत्ती असणार. काही कामांच्यासाठी वृत्ती आहे, सेवा आहे, तर वृत्ती कशाना शेवटी पायाने जाल पुढे तेव्हा देवाचं दर्शन होईल. कोण तो चालत जाईल तेव्हा दर्शन होईल ना. कोणाला काय सेवा करायची, आजाराचं काय करायचं, तर त्याच्यासाठी उठून जावं लागेल की नाही, काही द्यावं लागेल की नाही, काय भांडं उचलावं लागेल की नाही, पाणी द्यावं लागेल की नाही. म्हणजे अशा तऱ्हेनं वृत्तीची पण गरज आहे माणसाला, हेही खरं आहे. पण गुंतला तर मग तो गुंतला की गेला. ते गुंतला की गेला म्हणजे ती निवृत्ती, म्हणजे मागे यायचं ते राहिलं. जायचं जमलं पण यायचं जमलं नाही. मग आपल्याला प्रपंचाचा खरा गुंता तिथेच आहे की यायचं जमलं आहे पण परत जायचं जमत नाही. ते परत जे जायचं जमायचं आहे ते कशात आहे, ते निवृत्तीत आहे. आता निवृत्तीला सुद्धा जायचं म्हणजे काहीतरी तयारी लागेलच की नाही. मनुष्याला उंचवडी मारायची आहे तर काहीतरी जोर करावाच लागतो की नाही. जमिनीवरचे पाय सुटणार आहेत म्हटल्यानंतर सुटणार आहेत म्हणजे पडणार आहे, हा सरळ निष्कर्ष खरं सांगायचं तर. पण उडी मारणार हा विचार करतो का. याच्या ठरलं की उडी मारायची आहे. समजा काय लहान मुलं असतं ते त्याला पहिल्यांदा आपण शिकवतो ना, चालत शिकतात, मग नंतर पण त्यांना उडी मारायला शिकवतो. उडी मारायला शिकताना पहिल्यांदा ते हा बोट धरा म्हणतात, हात धरा म्हणतात, कारण ते भीती वाटते की जमिनीचे पाय सुटणार. मग एका पायाने पहिल्यांदा उडी मारून दाखवतात. एक पाय जागेवर आहे ना, थोडं आतून सुद्धा हे असतं, एक पाय जागेवर आहे, दुसरा उचलायला सांगितलं, ठीक आहे, मग एका पायाची उडी करतात. मग नंतर हळूहळू करतं, मग त्यांना ते लक्षात येतं की धरलं आहे आणि आपण दोन्ही पाय उचलले तर पटकन खाली ठेवले तर किती फूट जाते, 6 इंच जाते, 8 इंच जाते, एवढं. पण एवढी गेली तरीसुद्धा जमिनीचे पाय सुटून 6 इंचवर राहता येतं हे त्याला कळतं. यासाठी वृत्ती पण आहे, प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही आहेत. त्यामुळे ते वर जाणे आणि खाली येणे दोन्ही जमलं. आता हे जमल्यानंतर मग त्याची स्वतःची तयार होती, मग केवढी उंचवडी मारतात दोन्ही. आता एका पायाची सुद्धा उडी मारतात अधांतरी, एक पाय बिटून ठेवतात. आपण किती वेळ मुलांच्याकडनं हा एक्सरसाइज करून घेतो, मोठ्यांनासुद्धा आता करायची वेळ येते. तर ते जे काय आहे ते एका पायावर सगळा शरीराचा भाल एका पायावर आणून, म्हणजे जे द्वैताने उभं राहतं ते अद्वैतावर उभं करून एक उडी मारता येते माणसाला. आणि त्या क्षणी जे काही क्षण जातात तेवढे अधांतरी तो असला तरी त्याला निश्चिंत असतो, कारण त्याची खात्री आहे. तपश्चर्येने ही खात्री होते माणसाची की असं सुद्धा राहता येतं. मग हे राहिल्यानंतर जमिनीवर यावं लागतं, प्रवृत्ती होते, दोन्हीचंही काम आहे. हे साध्या जसं उडीत आहे तसं ह्या दोन्हीची गरज आहे. तर तो आता त्या क्षेत्रात नाही आता सध्या व्रत म्हणून जो आला तो रमला. जे काय बंदीशाळा का झाली, जो आला तो रमला असं झालं म्हणून बंदीशाळा झाली ना. कारण जो रमतोय म्हणून हे आहे. तर रमत नसला की बंदीशाळा नाही, तो तुरुंगातून बाहेर कसं पडायचा हा विचार करणार. मग ह्या अर्थाने त्याला निवृत्ती आहे. मग ही निवृत्ती कुठं जाऊन होत नाही, ती निवृत्ती वृत्तीतूनच बाहेर येणार होते. प्रवृत्ती ही तिच्या बाजूनं जाण्यात आहे आणि निवृत्ती तिथून मागे येण्यात आहे. म्हणजे जसं मौनाचं आहे, गरज आहे तर बोलण्यात आहे, न बोलण्यातही आपलं मौनच आहे. मग काही ठिकाणी बोलण्याची गरज आहे, काही ठिकाणी बोलण्याची गरज आहे, काही ठिकाणी न बोलण्याची गरज आहे. दोन्ही गरज आहेत. पण त्या गरजात जर गोंधळ झाला तर त्याच्यापेक्षा मोठा गोंधळ नाही. आणि हे जे आहे हे सांभाळता नाही आलं प्रवृत्ती निवृत्तीचं, तर ज्यात अडकावं, म्हणजे ज्यात अडकावं अशा ठिकाणी अडकावंच, आणि ज्या ठिकाणी निष्ठून यावं तिथं निष्ठून यावं. प्रपंचात एवढं घातलं तर ते आपल्याला महाराजांचं माहिती आहे, जो घालायला समर्थ तो काढायला समर्थ. मग हे ज्यांचं आहे तर ते जे सांगतात त्यावेळेला रामानंदांना सांगतात किंवा ह्यांना सांगतात की बाबा तू कर प्रपंच, असं सांगतात. हे सांगता म्हणजे त्यांचं काहीतरी मागं पक्का हे आहे ना. आता आपल्याकडे लहान मुलांना उडी मारायला शिकवली, कोणीतरी धरलंच ना, दादाने धरलं, काकाने धरलं, मामाने धरलं, कोणीतरी धरलं, आईने धरलं, वडिलांनी धरलं, आणि त्यानंतर मारतोडी काय होत नाही, मारतोडी काय होत नाही, हे जे आहे ना हेच गुरु, दुसरं काही नाही. तेव्हा ती आई गुरु कशासाठी, वडील गुरु कशासाठी, ही सगळी मोठे कोण काय शिकवत असेल किंवा व्यायामाला असेल तर तो कशासाठी, तो हे शिकवण्यासाठी. मारतोडी काय होत नाही, त्याने हात धरलेला आहे त्यामुळे तोपर्यंत काय वाटत नाही. मग तो नंतर लक्षात येतं की नाही हात धरलाच चालतो, तो नाही धरत, तो म्हणतो बघू मी इथं आहे, तो पडलाच तर मी उचलतो.
हे म्हटल्यानंतर तो उडी मारतो. मग ते मारल्यानंतर त्या लक्षात येतं की नाही धरलं तरी चालतंय. आता त्या ठिकाणी त्यांना आता कायमच उड्या मारत बसावं असं नाही ना, व्यायामाची पण वेळ आहे की नाही. तेवढी झाली की त्या व्यायाम हा काही आपला पेशा नाही, म्हणजे स्वतः करणं हा तर पेशा असू शकत नाही, मी फारसा नाहीच, पण तरीसुद्धा शिकवणं हाही पेशा असू शकेल. तर त्या काही आपला पेशा नाही. सर्वसामान्य माणसाचा पेशा काय, तर व्यायामाने शरीर व्यवस्थित ठेवणं. आता त्याच्यासाठी प्रवृत्ती लागेल, त्याला उठवतच नाही. तो म्हणला काय व्यायाम करून तरी होणार आहे. आता व्यायाम करून काय होणार आहे हे कळायला काही वर्ष लागतात ना. व्यायाम नाही केला तर काय होतं हे कळायला काही वर्ष लागतात. म्हणतात त्यावेळेला व्यायाम करता येत नाहीच होतो. असं कसं जमेल, ज्या वेळेला करायचं त्यावेळेला करायला पाहिजे आणि त्यानंतर करायची गरज राहत नाही, कारण शरीर तंदुरुस्त असतं आणि वयोमानानुसार त्याचा जो ऱ्हास व्हायचा तो होतो, पण त्याला सामोरं जाता येत ना. कारण का हवे नको पण नाही, आधी जे काय आहे ती नित्य दिवाळी व्हायला आधीचं व्हायला लागतं. मग त्यावेळेला हा प्रश्न येत नाही. तर ते होतं ना, आता फराळाचं खाता येत नाही हो, काय करणार, एवढं केले पण खाता येत नाही हो, खाता येत नाही हो. ज्यावेळेला खायचं होतं त्यावेळेला खाल्लेलं आहे, त्यावेळेला उपास करू नयेत, त्यावेळेला खावं. म्हणजे नंतर उपवास पडतात त्यावेळेला दुःख होत नाही. बरोबर आहे. तर त्यामुळं ते नेहमी निसर्गाच्या क्रमे त्याचे योग्य ते करणे बरे, हे आहे ते आहे. तर तसं होतं. भक्ती अभक्ती, प्रवृत्ती, मृत्यू निवृत्ती. आणि होतं काय की जसं मुक्तीची टाळी वाजायची आहे, पण त्याच्यासाठी वृत्ती आणि प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही एकच व्हायला पाहिजेत. भक्ती भक्ती अभक्ती, वृत्ती निवृत्ती, भक्ती अभक्ती, वृत्ती निवृत्ती, मिळून एक टाळी मुक्तीची, मिळून एक टाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. शेवट काय होईल तिथपर्यंत येत आहे, कारण आपल्याला वेळेत आहे हे सगळं करायचं. दिवाळीचा अजूनही दिवाळीचा दिवस आहे, त्यामुळं त्यात वेळेत उरकलं तर उरलेली राहिलेली दिवाळी काय करायची ती करता येईल. काय वेळा खरेदी, काही वेळा काय होतं, दुकानात इतकी गर्दी असते की खरेदी करायचं सुद्धा ते मिळत नाही, असं होतं. मग आता आज करू, उद्या रिकामा झालं तर करू, अर्धा तास उभं राहून नंबर लागत नाही अशी परिस्थिती दिवाळीच्या काळात होती, आपल्याला माहिती आहे. अर्थात त्यामुळे लोक आधीच करून ठेवतात, हा वेगळा विषय. पण ज्यांचं असं होतं त्यांना अजूनही ते राहिलेलं असू शकतं, त्यांच्यासाठी आपण थांबवलं. सगुण निर्गुणा ऐक्य साधुनी, सगुण निर्गुणा ऐक्य साधुनी, शांती छत्र ढाळी दिवाळी, शांती छत्र ढाळी दिवाळी, आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी, दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. सगळा सगुण निर्गुणाचा खेळ आहे. सगुणाशिवाय निर्गुण सापडत नाही आणि निर्गुणात जाता येत नाही. निर्गुणातून येता येतं, तर निर्गुणात परत जायला सगुणाचे ने आधारे निर्गुण बाबीचे निर्धारे, त्याला काय पर्यायच नाही. त्यामुळे येणं हे सगुणाचं आहे. आता त्याच्या आधारानं निर्गुणात जाऊ शकेल. जे तसंही आपला गुरुवारी विषय झाला त्यावेळेस काही सांगत नाही, सुगंधासारखा आहे तर ठीक आहे, आज दाकारी सुगंध घेता येतो, पण असाही सुगंध असू शकतो. शब्द येणं समाधीचे आहे ना, त्यात आहेच. तेव्हा त्यात जे म्हटलं आहे की त्यासाठी त्या नाकाची गरज लागत नाही, अशा तऱ्हेचा सुगंध आहे. अनाथ नाद आहे. कशानं ऐकतो आपण? शेवट भगवंत निर्गुणात आहे, तो त्याच्यात आहे. तर कृष्णमूर्ती जे म्हणत की मला दगडातून नाद येतो, कुठून आहे नाद येतो ऐकू, म्हणजे कुठलाही आघात न होता होणारा नाद जो भगवंताचा, त्याला नादब्रह्म म्हणतात. खरं सांगायचं तर हे बाकी नादब्रह्म वगैरे आपण नावं द्यायला वगैरे ठीक आहे, पण प्रत्यक्षात खरं नादब्रह्म तिथे आहे, कारण नादातच ते आहे. आणि त्या नादाईतलं ब्रह्म कळण्या इतपत आपली सूक्ष्मता झाली. आपण निर्गुणाला गेलो की तुम्हाला वेगळं करायचं काही लागतच नाही, तुमच्या कानावर सतत तो नाद पडत असतो. नामसुद्धा असं होतं की खूप जर ज्याने एखाद्याने अभ्यास केला असेल तर नाम कानात गुणगुणण्यासारखं चालू असतं, आत चाललेलं जाणवतं, आपण घेत नाही. त्यामुळे हे इकडनं गेलं, वैखरीवरून मध्यवरून तिकडे गेलं, ते परावाणीपर्यंत गेलं, पण पार करीत असे परा, ते निर्गुण. प्रभू म्हणाले ना आपल्याला की पार करीत असे परा, पदोपदी राघव स्मरण करा का, तर ते शेवटी पार करीत असे परा, तीही ओलांडून जाणार आहे. तमावस्था त्रयातीतः आहे ना, तसं ह्या तिन्ही अवस्थातून पुढे गेला, चारही अवस्थातून पुढे गेला, तो गेला. आता तो निर्गुणातला, पण तोपर्यंत वैखरीतला नामातल्या दृष्टीनं.
मग मध्यमेतला मौनातल्या नामाचा आहे. हे सगळे चालणारच त्याचं ते. म्हणजे जी मध्ये पश्यंती आहे तिथे तो पाहतो, कळतं आहे, घेतलं जात आहे हे त्याला कळते. परामध्ये त्याला काही कळतच नाही, नुसतं स्फुरणच आहे. त्यामुळे हेही स्फुरणाच्या पलीकडे गेला, म्हणजे तो थेट भगवंताकडे गेला, धराच्या मुळाकडे गेला. इथं अखंड चालू आहे. मग ते अखंड जे चालू आहे ते सोहम जे म्हणतात त्याला ते तिथं आहे. तर तिथं ज्याला आहे हे ज्याला तिथपर्यंत झाला. मी उद्या वैखरीला मिळणार नाही, मी उद्या मौन जप करणार नाही, मग तुम्हाला एकदम दुधातनं जावं लागेल. हरी नित्य दिवाळी दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी दिवाळी आम्हा घरी नित्य दिवाळी. सगुण निर्गुणा ऐक्य साधुनी सगुण निर्गुणा ऐक्य साधुनी शांती छत्र ढाळी आम्हावरी शांती छत्र ढाळी आम्हावरी शांती छत्र ढाळी आम्हा घरी नित्य 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 दिवाळी 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 नित्य 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 दिवाळी नित्य 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 दिवाळी. तशी आपली घडो पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की सवसंतन की जानकी जीवन स्मरण जय जय राम.